नमस्कार मित्रांनो, मी बाजीराव सुतार, मॅनेजिंग डायरेक्टर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कंपनी लिमिटेड, शिवनगर, तालुका कराड, जिल्हा सातारा. आज आपण शुगर इंडस्ट्रीज परिवार या व्याख्यानमालेच्या निमित्तानं भेटत आहोत. या परिवाराची स्थापना कैलासवासी अविनाश कोटेस पाटील यांनी 15 मार्च 2015 रोजी केली. जवळपास 11 वर्ष उलटून गेली. मध्यंतरीच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात ही धुरा अतिशय यशस्वीपणे श्री दिलीप वारे पाटील सांभाळत आहेत. आणि उद्याच या परिवाराचा 11वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्तानं आपल्या परिवाराकडून सर्वच या क्षेत्रातील जाणकार मंडळीकडून काहीतरी योगदान असावं या दृष्टीनं दिलीप वारे पाटील यांनी प्रयत्न केला आणि जवळपास 9 प्रकारचे विषय आपणासमोर मांडण्यासाठी त्यांनी दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला विषय आहे तो भविष्यातील साखर उद्योगापुढील आव्हाने व उपाय. दुसरा आहे तो AI तंत्रज्ञानाचे ऊस उत्पादक व त्यातील फायदे तोटे. तिसरा आहे तो साखर उद्योगाचे अर्थकारण. चौथा आहे तो क्रशिंग वाढीसाठी केन प्रिपरेशन व्यवस्थापन. पाचवा आहे तो इथेनॉल CBG मुळे कारखान्यात झालेले फायदे. 6वा आहे तो साखर कारखाना मशिनरी लुब्रिकेशन प्रकार फायदे. 7वा विषय मिल एक्स्ट्रॅक्शनचे महत्त्व. 8वा विषय आहे तो साखर कारखान्यातील पाणी व्यवस्थापन. आणि 9वा विषय आहे तो साखर कारखान्यासमोरील मनुष्यबळ उपलब्धतेच्या अडचणी. या प्रत्येक विषयावर त्या तज्ज्ञांनी मत मांडावं असं त्यांनी आवाहन केलं. आणि त्या आव्हानास एक छोटासा प्रतिसाद म्हणून मी आपणासमोर आज या विषयातील भविष्यातील साखर उद्योगापुढील आव्हाने व उपाय याबद्दल आपणासमोर बोलत आहे. आमचा कारखाना यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना 12,000 कपॅसिटीचा असून त्यामध्ये डिस्टिलरी 95 KLPD आणि 16 मेगावॅट कोजन आहे. चालू वर्षी आम्ही 14,19,308 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून जवळपास 16,94,850 क्विंटल साखरपोती निर्माण केली आहेत. आणि साखरेचा उतारा 12.59% राहिलेला आहे. हे सर्व करण्यामध्ये कारखान्याचे आमचे विद्यमान चेअरमन साहेब डॉक्टर सुरेश बाबा भोसले साहेब, त्याचबरोबर कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले साहेब व युवा नेते माननीय विनोबाबा भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची वाटचाल सुरू आहे. या आजच्या या भविष्यातील साखर उद्योगापुढील आव्हाने व उपाय या विषयावर विचार करताना थोडंसं आपण भूतकाळामध्ये जर डोकावलं तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा अमृत कलश आणला आणि स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यामध्ये सहकार चळवळीला अतिशय महत्त्वाचं प्राधान्यक्रम दिला. आणि त्यामुळे सहकार चळवळीमध्ये जे देशासाठी लढले त्यांना सहकार चळवळीमध्ये सहभाग घेण्याचं त्यांनी आवाहन केलं. आणि त्या काळामध्ये त्या थोर विभूतींनी सहकार चळवळ स्थापनेसाठी प्रयत्न केले. आणि त्यावेळेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी म्हणलेलं होतं की सहकार चळवळ ही केवळ आर्थिक व्यवस्था नाही तर ती एक सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. आणि खरोखरच ही सामाजिक परिवर्तनाची चळवळ अखंडपणे गेली आता आपण जवळ 70-75 वर्ष झाली पाहतोय की सहकार चळवळीमुळे अनेक बदल ग्रामीण भागात दिसून आलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये सुसज्ज हॉस्पिटल, त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, त्याचबरोबर रुग्णालय आणि ग्रामीण भागाचं अर्थकारण असलेला साखर कारखानदारी ही जवळपास 80-90 खेड्यामध्ये आणि तालुक्याच्या ठिकाणी, त्याचबरोबर काही ठिकाणी तर ग्रामीण भागामध्ये जिथं तालुका नसेल तिथं सुद्धा कारखानदारी उभारून शेतकऱ्यांच्या ऊस
दराचं प्रक्रिया करणारा उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग म्हणून हा एक नंबरचा महाराष्ट्रातला उद्योग ठरलेला आहे. आज देशामध्ये 30 ते 38 दशलक्ष मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होत आहे आणि जगामध्ये आपण 3ऱ्या ते 4थ्या क्रमांकावरती आपण आहोत. आणि निश्चितपणे महाराष्ट्राचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातच 200हून अधिक सहकारी आणि खाजगी कारखाने आहेत आणि यातून साखर निर्मितीची प्रक्रिया होत असते. प्रत्येक यशासोबत काही आव्हाने असतात आणि आज साखर उद्योगासमोर काही आव्हाने आहेत. त्यातील पहिलं आव्हान म्हणजे हवामानातील बदल आणि ऊस उत्पादकता वाढीमध्ये आलेली घट. हे जर बघितलं तर आज आपण पाहिलं की हवामानात अचानक बदल होत आहेत. अचानक पाऊस येणं किंवा अतिरिक्त पाऊस होणं, काही ठिकाणी दुष्काळ पडणं, काही ठिकाणी त्यामध्ये आपण म्हणतो की अनियमित पाऊस आणि वाढते तापमान याचा थेट परिणाम ऊस पिकावरती होतोय. आणि आपण जे अपेक्षेप्रमाणे गेल्या 4-5 वर्षामध्ये आपण ऊसाचं उत्पादन धरतोय ते निश्चितपणे आपल्याला मिळत नाही असं आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यामुळं आता ऊस उत्पादक वाढीसाठी काय करता येईल आणि त्यामधून निश्चितपणे कारखानदारी ही टिकण्यासाठी जवळपास 365 दिवसापैकी 180 दिवस सीझन चालणारी कारखानदारी 140 दिवसावर आली. 140 दिवसावरून ती आता 100 ते 110 दिवसावर येऊन टेपलेली आहे. आणि अशामध्ये हे कर्मचारी पगार आणि व्यवस्थापन करण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यासाठी आपण आहे त्या उपलब्ध शेतीमध्ये ऊसाचं उत्पादन कसं वाढेल यासाठी एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण यामध्ये नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. जिथं जिथं क्षारपड जमिनी आहेत तिथं सुद्धा दत्त सहकारी साखर कारखान्यासारखा दत्त पॅटर्न क्षारपड जमिनीसाठी राबवून त्या जमिनीतून निचरा पाण्याचा कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी मायक्रो इरिगेशन सूक्ष्म सिंचन योजनेचं, ठिबक सिंचन योजनेचं आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्यासाठी, सभासदांच्यासाठी मार्गदर्शन मेळावे घेतले पाहिजे. दुसरी गोष्ट उत्पादक वाढीतला मोठं एक आव्हान आहे की उत्पादक वाढ खर्च हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. रासायनिक खतांचे वाढलेले दर, त्याचबरोबर मजुरी, वीज, इंधन आणि ऊसाची किंमत या सर्वांचा दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. तर आपण खोडवा पीक व्यवस्थापन केल्यानंतर त्यानंतर सुद्धा कसे 2-3 खोडवे घेता येतील आणि त्याचं उत्पादन कसं वाढवता येईल यासाठी PSI, NSI या संस्थांचा आपण सातत्यानं सल्ला घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे मार्गदर्शन भविष्यात करणं ही काळाची गरज आहे. तिसरं आव्हान म्हणजे आपण जर बघितलं तर जागतिक बाजारातील स्पर्धा ही आज फार मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला ब्राझील आणि थायलंडसारख्या मोठ्या जगातील एक नंबरचा जो देश आहे ब्राझील, त्यात खालोखाल थायलंड आणि याच्यामध्ये यांना सुद्धा आपण सामोरं जावं लागेल. आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकून साखरेची किंमत टिकून राहण्यासाठी आपण उत्पादकता वाढ, साखरेची प्रक्रिया करणारी जी किंमत आहे ती कमी करण्याच्या दृष्टीनं, प्रोसेसिंग कॉस्ट कमी करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावे लागतील. आणि त्यासाठी आपण निश्चितपणे जागतिक निर्यात करण्यासाठी आपण कमीत कमी खर्चामध्ये साखर उत्पादन केलं पाहिजे. म्हणून भारतीय साखर उद्योगाने गुणवत्ता धोरण स्वीकारलं पाहिजे. त्याचबरोबर ब्रँडिंगचं धोरण स्वीकारलं पाहिजे आणि निर्यातक्षम साखर उत्पादन वाढवलं पाहिजे. यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. चौथं जे आव्हान आहे ते उत्पादनामधील स्पर्धा तर आणि त्याच्या संधी. तर याच्यामध्ये भोजनपासून आपण जी वीज निर्मिती करतो ती वीज निर्मिती करण्यामध्ये आपण जास्तीत जास्त वीज एक्सपोर्ट केली पाहिजे. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्याला MSDCL कडून मिळणारा जो दर आहे तो ₹4.75 आहे. आणि त्यामध्ये मागील वीज बिल, थकीत वीज बिले जर शेतकऱ्यांची वसूल नाही केली तर
24 पैसे आपल्या आता बिलातून परस्पर कट करून घेतले जातात आणि कारखानदारीला अन्यायकारक बाब आहे. यामध्ये आपण PPA करत असताना, नवीन PPA करत असताना ही बाब शासनाच्या आणि MSDCच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. तथापि अजून यामध्ये पाहिजे तसा बदल करून सुधारित परिपत्रक निघालेले नाही. तर या बाबतीत सर्व कारखान्यांनी उठाव करून ₹4.75 हा कमीत कमी दर दिलेला तो सुद्धा मिळत नाही. त्याचबरोबर आपले हे खर्च सर्व भागत नाहीत आणि ₹1.50 जे सबसिडी सुद्धा 23-24 पासून मिळत नाही. तर याबद्दल सुद्धा ही जे सबसिडीची रक्कम आहे ती शासन दरबारी पडू नये, त्याबद्दल सुद्धा पाठपुरावा केला पाहिजे की जेणेकरून या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी थोडासा दिलासा मिळू शकेल. चौथी गोष्ट जी आहे ती आर्थिक शिस्त आणि व्यवस्थापन. आज बघितलं तर अनेक कारखाने आर्थिक अडचणीमध्ये आलेले आहेत. त्याचं कारण मुख्य म्हणजे ऊस दरातील स्पर्धा, त्यानंतर एक रकमी आपण देतो ते ऊसाची किंमत, त्यामुळं वाढणारं व्याज आणि एकदम रक्कम दिल्यामुळं जवळपास 9 महिने कारखान्याला ते व्याजाची रक्कम भरावी लागते. तर अशा पद्धतीनं हे पारदर्शक व्यवस्थापन, योग्य नियोजन आणि आर्थिक शिस्त यावरती आज आपण काळाच्या अनुरूप आपण लक्ष देणं गरजेचं आहे की जेणेकरून कारखाना आर्थिक व्यवस्थापनामध्ये सक्षम होऊन यामध्ये बँकेचे व्याज दर कमी करण्यासाठी प्रयत्न करणं, त्याचबरोबर कारखानदारी आता अडचणीत आहे त्यामध्ये शासनाकडून आपण ज्या कर्ज आहेत त्या कर्जाचं पुनर्गठन करणं आणि व्याजामध्ये सवलत देऊन साखर कारखानदारीला वाचवणं हा एक आज गंभीर प्रश्न बनलेला आहे. त्यामध्ये सर्व कारखानदारीतील तज्ज्ञ मंडळींनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की जेणेकरून आता जी FRP आपण देतो ती एक रकमी दिल्यामुळं आणि शेवटच्या 15 आठवड्यामुळे सगळ्यांनाच आलेल्या अडचणी ह्या तात्काळ निघून जातील आणि शेतकऱ्यांना, ऊस उत्पादकांना त्यांचे वेळेवर पैसे देणं आपल्याला सुलभ होईल. पाचवा मुद्दा असा आहे की संशोधन आणि नवकल्पना. आपल्या साखर कारखानदारीमध्ये प्रत्येक ठिकाणी संशोधन झालं पाहिजे आणि त्यासाठी साखर उद्योगाला संशोधन, प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी PSI, NSI यांनी पुढाकार घेऊन आता सहकार्य आहेच, परंतु याच्यापेक्षा अतिशय ग्राउंड लेवलला जाऊन मार्गदर्शन केले पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रणा आणि कौशल्य विकास यामुळं हा उद्योग कसा सक्षम होईल याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आपण आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून उत्पादन वाढवलंच पाहिजे. इथेनॉलचं उत्पादन सुरू करून त्यामध्ये केंद्राकडून सुद्धा इथेनॉलच्या बाबतीमध्ये एक ठोस भूमिका की ती पॉलिसी 22-23च्या याच्यामध्ये डिस्कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला आणि त्यापासून 23-24 मध्ये साखर कारखानदारीला इथेनॉलच्या अनेक अडचणी आल्या. इथेनॉलचे साठे पडून राहिले आणि त्यावेळेला अचानक पेट्रोलियम मिनिस्टरनं इथेनॉल खरेदीवरती 7 डिसेंबरला जे परिपत्रक काढलं त्यामध्ये अनेक इथेनॉलचे कोटे साठे पडून राहिले. त्यानंतर आपण हायकोर्टात गेलो आणि नंतर ते कोटे विकण्यामध्ये यशस्वी झालो. परंतु अशा प्रकारचं धोरण केंद्र सरकारनं स्वीकारलं पाहिजे की जेणेकरून साखर उद्योगाला त्यामध्ये एक कंटिन्युअस 5-6 वर्षाची लॉंग टर्म पॉलिसी असली पाहिजे. 20% इथेनॉलचे मिक्सिंगचं उद्दिष्ट पूर्ण झालंय, परंतु यामध्ये आपण हे उद्दिष्ट पूर्ण करत असताना ऊसाच्या मोलेसिस पासून जे BEV, CEV सिरप पासून जे इथेनॉल निर्माण होईल त्यासाठी आपण प्राधान्य देऊ असं सांगितलेलं होतं. परंतु आज पाहिलं तर टेंडर प्रक्रियेमध्ये 30%च प्राधान्य इथेनॉलला ऊसाच्या रसापासून किंवा ऊसाच्या मोलेसिस पासून बनवलेल्या इथेनॉलला दिले गेले. त्यामुळे यावर्षी अत्यंत अडचणीमध्ये FRP देण्यामध्ये, आर्थिक उलाढाल होण्यामध्ये किंवा त्यांच्या वेळेत पेमेंट करण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मला वाटतं की साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. लाखो शेतकरी आणि कामगारांच्या जीवनाशी हा उद्योग जोडलेला आहे. त्याचबरोबर लाखो इंडस्ट्रीज, याच्यामध्ये अनेक इंडस्ट्रीज अशा आहेत की या मोठमोठ्या इंडस्ट्रीज मशिनरी तयार करण्यापासून
बेरिंग तयार करण्यापासून रॉड, वेल्डिंग रॉड्स असतील, फॅब्रिकेशनची कामं असतील, हे सर्व फॅब्रिकेटर्स आणि उद्योगाशी संबंधित सर्व या उत्पादन कंपन्या असतील, या सर्वांना या साखर कारखानदारीमुळं ऊर्जितावस्था प्राप्त झालेली आहे. परंतु हे अखंडपणे ठेवायचं असेल तर ही आव्हाने ही प्रगतीची नवी दारे उघडतात. ह्या तत्वाप्रमाणे ही आव्हानं सर्वांनी स्वीकारली पाहिजेत. कारखाना आणि सरकार आणि शेतकरी या तिन्ही घटकांनी एकत्रितपणे काम केले तर हा साखर उद्योग अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि शाश्वत बनू शकतो. आपण सर्वजण मिळून साखर उद्योगाला नवीन दिशा देण्याचा संकल्प करूया. धन्यवाद.